Cairo dance. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छान असाल, सेफ असाल. तर आज आहे संडे. आज आम्ही प्लॅन केला आहे की आज आम्ही बाहुली डॅमला जाणार आहे. तर लास्ट वीकला जे झालं होतं बाहुली डॅमला, त्यामुळे आम्ही थोडंसं विचार करत होतो की जायला पाहिजे की नाही. पण ट्रस्ट मी, इतकी मजा आली खरंच. इतकं छान क्लायमेट झालं होतं आणि आजचं आमचं डिसिजन खरंच खूप छान होतं. जर आम्ही नसतो गेलो तर आम्हाला खूप पश्चाताप झाला असता. पण आम्ही गेलो फायनली आणि खूप धमाल केली, खूप मजा आली. तर ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि आज वातावरण खरंच खूप जास्त छान होतं. मस्त पाऊस चालू होता. जास्त जोराचा पाऊस नव्हता, पण बारीक बारीक पाऊस होता आणि इतके सुंदर नजारे, वाव! इतकं सुंदर मस्त धुके आले होते ना, इतकं छान वाटत होतं. आज खूप मजा आली होती. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि तुम्ही जर नाशिकमध्ये असाल तर बाहुली डॅमला जायचा नक्की प्लॅन करा. खरंच खूप मजा येते आणि पुढे तुम्हाला कळेलच व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. मस्त आवडीची गाणी लावून आम्ही निघालो होतो आणि आज इतकं छान क्लायमेट असल्यामुळे ना, एक वेगळाच मूड बनला होता. कायरो पण खुश होता, पण त्याला थोडीशी झोप आली होती. त्यामुळे तो एकदम गपचूप बसला होता. आम्ही दोघं मात्र मस्त एन्जॉय करत होतो आणि त्यात इतका सुंदर पाऊस पण पडायला लागला होता. लास्ट टाईम आम्ही जेव्हा पैनेला गेलो होतो त्यावेळेस अजिबात पाऊस नव्हता. इतका मूड ऑफ झाला होता आणि असं वाटलं होतं की आज पण तसंच काहीतरी होईल, पण तसं काही झालं नाही. आणि आम्ही थोडासा प्रवास पुढे करून म्हणजे 1 तासाचं अंतर गाठून आम्ही पुढे आलो होतो आणि आता समृद्धी मार्गापर्यंत आम्ही आलो होतो आणि तिकडून मग आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि तिकडून मग आपण जाणार आहे बाहुली डॅमच्या रस्त्याने. आणि इकडे रस्त्यामध्ये तर खूप छान क्लायमेट होतंच, बारीक बारीक पाऊस पण होता. आणि मग नंतर पुढे पुढे गेल्यानंतर ना पाऊस थोडा कमी झाला होता, बंदच झाला होता. आणि मग डॅमच्या दिशेने जाताना आणि बघा समोर तुम्हाला धुकं तर दिसत असतील आणि इथून पुढे तर खूप छान आहे सगळं. मस्त तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. खूप छान होतं सगळं. आणि खूप सुंदर सुंदर स्पॉट होते. खूप मस्त मजा आली आणि गर्दी पण जास्त नव्हती. म्हणजे भरपूर मोठा परिसर असल्यामुळे ना सगळेजण स्प्रेड झाले होते. सगळ्यांनी एकाच ठिकाणी अजिबात गर्दी केली नव्हती. सगळे मस्त छोटे छोटे स्पॉट्स बघून असे थांबत होते. आणि हा वॉटरफॉल, इतके वॉटरफॉल होते ना, मस्त छोटे छोटे पण वॉटरफॉल होते, मोठे पण होते. खूप मजा आली होती. 9 वर्ष झाले असतील ऑलमोस्ट आम्ही गेलो होतो. ज्यावेळेस आम्ही स्टार्टिंगला आलेलो नाशिकमध्ये त्यावेळेस आम्ही तिकडे गेलेलो आणि आत्ता डायरेक्ट इतक्या वर्षानंतर गेलो आहे. इतकं सगळं चेंज झालं आहे, पण खरंच तो चेंज चांगला आहे. म्हणजे सगळं त्यांनी चेंज केलं आहे, पण खूप सुंदर आहे सगळं. मस्त मजा आली होती. स्पॉट आमचा हा होता जो की वॉटरफॉल फार लांब होता. मध्ये अशी नदी होती आणि साईडला म्हणजे फार लांब होतं ते. पण वॉटरफॉल छान होता. सगळेजण थांबत होते आणि अचानक पाऊस पण आला होता. त्यामुळे मग आम्ही छत्री घेऊन बाहेर आलेलो आणि कायरोला भिजायचं नव्हतं. आणि आमची चूक अशी झाली की आम्ही कायरोचे कपडे नेले नव्हते, कारण लास्ट टाईम पैनेचा एक्सपिरियन्स इतका खराब होता. त्यामुळे वाटलंच नव्हतं इथे काही पाऊस वगैरे असेल. पण म्हणतात ना, जेव्हा आपण अपेक्षा नाही ठेवत ना, त्यावेळेसच सगळ्या गोष्टी इतक्या छान होतात आणि आज आमच्यासोबत तसंच झालं.
तर खूप मजा आली होती. मस्त होतं सगळं. भरपूर स्पॉट आहेत. बरेच छोटे-मोठे असे स्पॉट्स आहेत. आणि पुढे जो मोठा वॉटरफॉल आहे, जो भावली डॅम म्हणजे भावली धबधबा जो आहे, तो पुढे तिकडे पण आम्ही लास्ट टाईम गेलेलो त्यावेळेस फार वेगळं होतं. ह्यावेळेस फार वेगळं होतं, पण छान होतं. आणि जो इन्सिडेंट झालेला त्याच्यामुळे थोडंसं भीती होती मनामध्ये, की जायला पाहिजे की नाही, पण असं काहीच नव्हतं. अजिबात काही वाटलं नाही असं मनामध्ये. तुम्ही पण काही शंका ठेवू नका. खूप मजा येते. आपण आपली काळजी घ्यायची, आपण आपलं व्यवस्थित सगळं करायचं. बऱ्याच गाड्या होत्या आणि थोडासा रस्तामध्ये खराब होता. चेकिंग पण चालू होती. म्हणजे सुरुवातीलाच आपण जेव्हा एंट्री करतो त्यावेळेस चेकिंग होत होती. पण चेकिंग वगैरे सगळं व्यवस्थित पास झाला आणि हा वॉटरफॉल इतका सुंदर, इतका सुंदर. लांब होता हा वॉटरफॉल, पण खूप जास्त सुंदर होता. आणि हा जातानाचा व्ह्यू आहे. येताना तर पूर्ण धुके आले होते. धुकं पण इतके सुंदर पडलेले आणि क्षणात सगळं चेंज होत होतं. कधी धुकं येत होती, कधी पाऊस येत होता. मध्येच हवा यायची. इतकं सुंदर क्लायमेट, वॉव! असं वाटत होतं शिमला मनालीसारखं क्लायमेट आहे, एकदम धुकं वगैरे. आणि तुम्हाला पण असं जर धुकांचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, मस्त छान थंड वातावरणात जायचं, तर शिमला मनालीला जायची गरज नाही आहे, नाशिकमध्येच आहे. तर नक्की व्हिजिट करा, नक्की जावा, एन्जॉय करा. पावसाचे दिवस आहेत आणि पावसाळ्यामध्ये ना खरंच नाशकामधलं स्वर्ग म्हणजे हेच आहे, जिकडे आपण जाऊन मस्त एन्जॉय करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही ना पुढे गेल्यानंतर एक छोटासा वॉटरफॉल होता, तिकडे थांबलो होतो, कारण कायरवसाठी आम्हाला थांबायचं होतं. कायरवला एन्जॉय करायचा होता. मोठ्या वॉटरफॉलमध्ये तो फार घाबरतो, त्यामुळे मी त्याला इकडे घेऊन जात होते. इकडे पण तो घाबरत होता, थोडंसं पाणी पडत होतं अंगावर, पण मस्त एन्जॉय केला त्यांनी पण. खूप छान आहे, मस्त आहे. तुम्ही व्हिडिओ बघा, तुम्हाला पुढे समजेलच. आता मी जास्त बडबड नाही करत आहे. भरपूर छान छान नजारे बघून आम्ही आलो होतो आता फायनली, म्हणजे भावली वॉटरफॉल जो आहे, मेन धबधबा आहे, तिकडे आलो होतो. तर तिकडे जाण्याच्या अगोदर ना इकडे भरपूर सारे स्टॉल होते. तर मोस्टली सगळे कणीसचे स्टॉल होते, पण आम्हाला ना म्हणजे भाजून नव्हता खायचा. मग एका ठिकाणी ते दादा बॉईल करून देत होते, त्यामुळे आम्ही बुट्टा बॉईल करून घेतला. आणि मग कायरोला पण भूक लागलेली, 1:30-2 वाजले होते. मग जेवायचं तर तिकडे काही नव्हतं. आम्ही म्हणजे थांबलो नव्हतो जेवायला. मग आम्ही डायरेक्ट ह्या स्टॉलवरच थांबलेलो आणि हा तो मेन धबधबा आहे. खूप सुंदर आहे, मस्त आहे. आता आम्ही पुढे जाणार आहे, तिकडे पण जाणार आहे. त्या अगोदर हे कॉर्न घेतलेले, कॉर्न खाल्ले आम्ही आणि कायरोला भूक लागलेली, त्यामुळे आम्ही मॅगीची पण ऑर्डर दिलेली. मॅगी खायची होती त्याला, कारण त्याचं पोट भरलेलं असेल तर तो खुश असतो. आणि तसंही आज त्यांनी काही त्रास दिला नव्हता, तो पण खूप एन्जॉय करत होता, त्याला फार मजा येत होती. मॅगी खाल्ली आणि त्यानंतर मी वडापाव खाल्ला, कारण मला मॅगी खायची नव्हती. वडापाव गरम होता आणि तिकडे प्रॉब्लेम असा आहे की तिकडे ना फोनपे वगैरे काहीच नाही चालत. तर आम्ही कॅश घेऊन नव्हतो गेलो, हाच प्रॉब्लेम झालेला. मग तुम्ही जर जाणार असाल तर कॅश कॅरी करा नक्की, कारण तिकडे अजिबात एक पण म्हणजे पर्सेंट रेंज नसते, फोन पण लागत नाही, काहीच नाही होत तिकडे. कॅशच ते लोक घेतात. मग प्रॉब्लेम झालेला, कॅश पण नव्हती. त्यामुळे जे दादा होते बुट्टावाले, त्यांनी आम्हाला म्हणजे त्यांचा नंबर आम्ही घेतला होता. मग आम्ही नंतर मग पुढे पुढे आल्यानंतर त्यांच्या नंबरवर फोनपे केलेलं. पण जर तुम्ही जाणार असाल तर नक्की कॅश कॅरी करा. त्यानंतर आम्ही गेलो होतो, म्हणजे मॅगी खाऊन कायरोचा हॅपी डान्स झाल्यानंतर आम्ही गेलो होतो वडापाव घ्यायला. मला आता वडापावच्या वेळेस पण कॅशचा प्रॉब्लेम होता, त्यामुळं आम्ही मॅगीवाल्या दादाकडून कॅश घेतलेले ₹100 आणि मग ते इकडं दिलं होतं. तर वडापाव रेडीच होता, मला एकच पाहिजे होतं, त्यामुळे मी त्यांनी जो करून ठेवलेला तोच घेतलेला. थोडासा थंड होता, पण ठीक होता. आणि पोलीस वगैरे होतं, म्हणजे भरपूर बंदोबस्त होता, त्यामुळे भीतीची काही गोष्ट नव्हती. आणि मला असं वाटतं की कोणावर डिपेंड राहण्यापेक्षा आपणच आपली काळजी घेतली पाहिजे, व्यवस्थित राहायला पाहिजे.
तर त्या सगळ्या गोष्टी करून मग आम्ही नंतर गेलो होतो एका छोट्या वॉटरफॉल, म्हणजे छोटंसं असं प्लेस होतं जिकडे असं खाली उतरून जायचं होतं. जास्त पाणी नव्हतं. आम्ही आधी त्या वॉटरफॉलला जाणार होतो, पण म्हटलं आधी इकडे जाऊयात. इकडे जास्त गर्दी नव्हती आणि मला गर्दीच्या ठिकाणी नाही आवडत. मस्त असं छोटंसं जिकडून पाणी कायरं खेळू शकतो तिकडे आम्ही आधी गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो मोठ्या वॉटरफॉलला. कायरो पण मस्त एन्जॉय करत होता. त्याला पण फार मजा आली होती. पण त्याची इच्छा नव्हती भिजायची. पण त्याला पाण्यात पण खेळायचं होतं. पण कपडे पण घेऊन गेलो नव्हतो. त्यामुळं थोडासा प्रॉब्लेम झालेला. कायरो आणि माझी मस्ती चालू होती. मी आणि म्हणजे कायरो कुणाल घाबरत होता, की तुम्ही उड्या वगैरे नका मारू. कारण थोडंसं स्लिपरी असतं त्याच्यामुळे. पण जास्त पाणी नव्हतं तिथे, खालीच होतं. त्यामुळं मी म्हटलं कायरोला खेळू द्यावं. कारण त्याला मग एन्जॉय नाही करता येत. मग त्याला भिजायला एवढं आवडतं, पण मग त्याला थंड पाण्यात पण भिजायचं नव्हतं. इतकं त्यालाच कळत नव्हतं, की नेमकं काय करायचं आहे त्याला. कसंबसं त्याला थोडंसं त्याचं माइंड डायव्हर्ट केलं. तो पण खेळला, पण थोडा-थोडा तो पण घाबरत होता आणि मग नंतर आम्ही गेलो होतो, म्हणजे निघालो होतो आम्ही त्या वॉटरफॉलला जायला. पण तो वॉटरफॉल इतका लांब होता आणि मध्ये फार दगडं होती मोठी-मोठी आणि कायरो पण होता सोबत. त्याच्यामुळं आम्ही विचार करत होतो जायला पाहिजे की नाही, पण मग आम्ही गेलो होतो तिकडे. थोडंसंच जास्त लांब म्हणजे तिथपर्यंत नाही गेलो, पण थोडंसंच गेलेलो जवळपर्यंत. आणि अगेन इकडं अजिबात गर्दी नाही आहे, कारण सगळे लोकं खरंच म्हणजे ना डिवाईड झाले होते. थोडे इकडे, थोडे तिकडे, कारण भरपूर स्पॉट होते जिकडे आपण बसू शकतो आणि बऱ्याच फॅमिलीज आल्या होत्या. मोठमोठे ट्रॅव्हलर्स वगैरे करून आले होते लोकं आणि साईडला बसून ते जेवत होते. इतकं छान वाटत होतं. घरून काहीतरी स्वयंपाक करून आणला होता आणि बरेच हॉटेल्स वगैरे पण आहेत तिकडे आणि आता भरपूर रिसॉर्ट झालेत. जर स्टे करायचा असेल तर बरेच रिसॉर्ट होते. पण आम्ही रिसॉर्ट वगैरेचा प्लॅन नेक्स्ट टाईम करायचा विचार करतोय, कारण खूप मस्त वाटत होतं. थोड्या वेळ आम्ही बसलो होतो तिकडे आणि असा एक प्रॉब्लेम झाला, ज्यावेळेस आम्ही निघायला लागलो त्यावेळेस तिकडे खूप माती होती आणि आमचं चाक मातीमध्येच जात होतं, गाडी निघत नव्हती. थोड्या वेळासाठी मी घाबरलेले, पण तिकडचे लोक होते थोडेफार, त्यांनी थोडी हेल्प केली आणि म्हणजे इझिली निघालं ते, इतकं काही घाबरण्यासारखं नव्हतं. पण थोडा आमचा तिकडे टाईम गेला. त्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो, कारण बराच वेळ होऊन गेला होता. आणि मग आम्हाला इगतपुरीला पण जायचं होतं. पण इगतपुरीचं असं झालं, की आम्ही ज्यावेळेस थोडंसं बाहेर निघालो म्हणजे इगतपुरीच्या रोडला जायला, त्यावेळेस खूप म्हणजे पाऊस जोराचा चालू झालेला. त्यामुळं मग आम्ही नाही गेलो इगतपुरीला. तर इकडेच आम्ही थोड्या वेळ थांबलो आणि येताना मग चहा, बिस्किट खाल्ली. कायरोला पण भूक लागलेली आणि मी पण काहीच खाल्लं नव्हतं. फक्त वडापावच खाल्लेला आणि मग त्यानंतर आम्ही घरी आलो. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि नक्की जाऊन या, एन्जॉय करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.